शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन व कापूस अनुदान कधी मिळेल याकडे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे। या सोयाबीन व कापूस अनुदानाची प्रतीक्षा करत करत शेतकरी बांधव आता त्रासून गेलेले आहेत, परंतु अजूनही सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वाटपाची अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही। आणि त्यातच आता पीएम किसान सन्मान निधी योजनेची 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसानचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते जमा केला जाणार आहे। तर शक्यता अशी आहे की पीएम किसानच्या 18व्या हप्त्यासोबतच सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होऊ शकते। परंतु त्याआधी शेतकरी बांधवांना मात्र या ठिकाणी तात्काळ आपली केवायसी करून घेणे गरजेचे आहे। या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली होती। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे। तात्काळ केवायसी करा म्हणून सोयाबीन कापूस अनुदानासाठी तो व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। कोणालाही केवायसी करायची आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेतलेली होती। आणि कोणाकडे म्हणजे तुम्ही स्वतःही केवायसी करू शकत नाही, तुम्हालाही कृषी सहाय्यकांकडे जाऊन केवायसी करावी लागणार आहे। तर ती केवायसी कशी करायची याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे लक्षात असू द्या। पुन्हा एकदा सांगतो, तर सोयाबीन व कापूस अनुदानासाठी सर्वात आधी एक यादी जाहीर करण्यात आलेली होती पात्र लाभार्थ्यांची। त्या यादीनुसार शेतकरी बांधवांनी आपली कागदपत्रे ही कृषी विभागाकडे जमा केलेली होती। त्यानंतर आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतात तर त्यांना केवायसी करण्याची कुठलीही गरज नाही, त्यांच्या खात्यात ऑटोमॅटिकली हे पैसे जमा होतील। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नाही, नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत नाही, म्हणजेच त्यांचा डाटा हा राज्य शासनाकडे उपलब्ध नाही, तर अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी तात्काळ आपली केवायसी करावी लागणार आहे। कारण जर त्यांनी केवायसी केली नाही तर हे सोयाबीन व कापूस अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार नाही। आणि लक्षात असू द्या, ही केवायसी फक्त कृषी सहाय्यक यांच्याकडे होऊ शकते। तुम्ही स्वतः ही केवायसी करू शकत नाही, कृषी विभागच त्यांच्या लॉगिन मधून ही केवायसी तुम्हाला करून देऊ शकतात। तर ज्यांचे नाव यादीत आलेले होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपली तात्काळ कृषी सहाय्यक यांच्याकडे केवायसी पेंडिंग आहे का हे चेक करून घ्या। कारण लवकरात लवकर जर तुम्ही केवायसी केली तर लवकरात लवकर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील। तर मित्रांनो, आता कृषी सहाय्यक यांच्याकडे ही केवायसी कशा प्रकारे होत असते हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल आणि जर काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। तर चला पाहूयात हा व्हिडिओ थोडक्यात की कशा प्रकारे ही केवायसी केली जाते। शेतकरी मित्रांनो, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता राज्य शासनाने एक नवीन पोर्टल विकसित केलेला आहे आणि याचा ॲक्सेस फक्त कृषी विभागाकडे देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी त्यांना 2 पर्याय देण्यात आलेले आहे, लॉगिन आणि डिस्बर्समेंट स्टेटस। तर लॉगिन करून ते या ठिकाणी सर्व जे पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी या ठिकाणी पाहू शकतात, त्यांची केवायसी करू शकतात, काही डाटा जर त्यांचा चुकला असेल तर ते डाटा दुरुस्त करू शकतात। तर लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस त्यांना दाखवत असतो। त्यामध्ये टोटल नंबर ऑफ फॉर्म्स 1297 या ठिकाणी दाखवत आहे। डाटा कंप्लीटेड काउंट 1078 डाटा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे, म्हणजे आधार सीडिंग म्हणजे त्यांचं डाटा सीडिंग झालेला आहे। 219 पेंडिंग आहेत आणि केवायसीचं टार्गेट 1297 आहे। 989 केवायसी कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर इथं डाव्या साईडला त्यांना कॉटन अँड सोयाबीन स्कीमचं या ठिकाणी पर्याय देण्यात आलेला आहे। त्यापैकी इन्सर्ट फार्मर आधार डिटेल्स यावर क्लिक करून ते या ठिकाणी जे शेतकरी आहे त्यांचा डाटा या ठिकाणी या पोर्टलला फिट करू शकतात। पोर्टलला जर डाटा फिट केला तरच त्यांना अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। आणि सबमिट ई केवायसी हा पर्याय त्यांना देण्यात आलेला आहे। तर या सबमिट ई केवायसी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यांना या ठिकाणी 2 पिकं या ठिकाणी सिलेक्ट करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे। सोयाबीन व कापूस हे 2 पैकी जे तुम्ही जे असतील तुमचा पेरा त्या यादी तुमचं नाव दाखवेल। त्यानंतर गावं त्यांना ते सिलेक्ट करू शकतात, ज्या गावातील शेतकरी असतील त्यांची केवायसी या ठिकाणी ते करू शकतात। तर या ठिकाणी त्यांना आपण गाव सिलेक्ट केल्यानंतर सिंगल ओनर आणि मल्टी ओनर म्हणजे जे वैयक्तिक खाते आहे आणि सामायिक खाते आहे ते 2 पर्याय देण्यात आलेले आहे। त्यावर सर्व पर्याय सिलेक्ट केल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर त्यांना या ठिकाणी सर्व यादी त्यांना दाखविण्यात येत आहे। तर अशा प्रकारे ही सर्व शेतकऱ्यांची यादी त्यांना दिसेल। तर या यादीमध्ये ई केवायसी कंप्लीटेड आणि ई केवायसी पेंडिंग असे 2 पर्याय देण्यात आलेले आहे। तर लक्षात असू द्या, ज्या शेतकरी बांधवांचे पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात तर त्यांची ई केवायसी आधीच कंप्लीट झालेली आहे, त्यांचं नाव आधीच या यादीमध्ये आलेलं असेल। आणि ज्यांची ई केवायसी पेंडिंग असेल तर लक्षात असू द्या, त्यांना ई केवायसी ही कृषी सहाय्यक यांच्यामार्फत करून घ्यायची आहे। ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येत नाही, नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नाही, तर त्यांना ही ई केवायसी करून घ्यायची आहे। तर आता ई केवायसी कशी होते ते पाहूयात। तर या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांच्या नावासमोर ई केवायसीचा पर्याय देण्यात आलेला आहे। ई केवायसी या पर्यायावर क्लिक करून त्यांना या ठिकाणी त्यांचं आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यासाठी OTP किंवा बायोमेट्रिक हे 2 पर्याय देण्यात आलेले आहे। तर OTP या पर्यायावर क्लिक करून
ते या ठिकाणी आधार क्रमांकावर OTP पाठवून त्यांचा OTP घेऊन या ठिकाणी त्यांची KYC करू शकतात। अशा प्रकारे OTP पाठवण्यात येईल, तो OTP इथे टाकला जाईल। तो OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक केल्यावर त्या संबंधित शेतकऱ्यांची KYC ही सक्सेसफुली होऊन जाईल आणि त्यांना या अनुदानाचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। तर लक्षात असू द्या शेतकरी मित्रांनो, तात्काळ आपल्या कृषी विभागात जाऊन कृषी सहाय्यक यांच्याकडे चौकशी करा, तुमची KYC पेंडिंग आहे का ते चेक करा। काही अडचण असेल तर त्या संबंधीची माहिती त्यांना विचारा। तर आशा करूयात की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल आणि समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही स्वतः ही KYC करू शकत नाही, फक्त कृषी विभागाकडे जाऊन तुम्हाला ही KYC करून घ्यायची आहे।